बातमीत सत्यता हीच आमची ओळख। रक्तदान शिबिरातून गणेशोत्सव साजरा। धुळे शहरातील कृषी मित्र प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात। यावर्षी देखील कृषी मित्र प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पारोळा रोडवरील कृषी सेवा केंद्रात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील रक्तांचा तुटवडा लक्षात घेता रक्तदानाने इतरांचे प्राण वाचतील या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने रक्त शिबिरात कृषी केंद्र चालक तथा विक्रेते तसेच कृषी मित्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता। सुमारे 80 ते 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले। उपसंपादक अशोक गिरासे बोला। जय श्रीराम। गणपतप्पा मोरया। कृषी विपणन संघटना व कृषी मित्र प्रतिष्ठान धुळे यांच्या माध्यमातून आम्ही आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केले आहे। आमचं श्री कृषी सेवा केंद्र धुळे यांच्या इथे आम्ही आमच्या हॉलला इथे विषय असा आहे, रक्तदान श्रेष्ठदान जे म्हणतो आपण। आज आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताची खूप कमतरता आहे, तुटवडा आहे। त्यानिमित्त आम्ही दुसरं वेगळं काही सामाजिक कार्य आम्ही करतच असतो, पण यावेळेस आम्ही रक्तदान हे आम्ही शिबिर ठेवलं आणि आज कमीत कमी आनंद वाटतो की बुवा आमच्याकडे आज 90 ते 100 लोकांचे आज रक्तदान झालं आहे। आम्ही एक छोटं मोमेंट म्हणून त्यांना आम्ही काहीतरी वस्तू देतोच आणि असं सामाजिक कार्य आम्ही पुढेसुद्धा करत राहू। हो, असंच पाठिंबा आमचे सर्व मित्रमंडळी इथे आहेत त्यांनी आम्हाला द्यावं याच्यापेक्षा धन्यवाद। जय श्रीराम। आमचं कृषी मित्र प्रतिष्ठान धुळे शहरातील सर्व कृषी निर्विष्ठा विक्रेते व प्रतिनिधी अधिकारी सगळे या मंडळाचे सभासद आहेत। यावर्षी आम्ही गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले। या रक्तदान शिबिरामध्ये 90 ते 95 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केलेले आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।